नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे इतिहास आणि समुद्र यांचा संगम होतो. मुलं किती खुश झालेत बघा, माझ्या पुढे चालतायत. पक्ष्यांचा आवाज ऐकून इतकं छान वाटलं की मन प्रसन्न होऊन गेलं. आम्ही आज बिना तिकिटीचा प्रवास केला. तसं नाही आहे हो, ही बस JNPTची असल्यामुळे फुकट आहे बरं का. बसमध्ये उतरल्यावरती आम्ही पळत पळत जाऊन तिकीट काढलं. आम्ही आज चाललेलो आहे घारापुरी लेणीला. 120 रुपयाचं रिटर्न तिकीट आहे बरं का. घारापुरी लेणी म्हणजे इलिफंटाला खूप मोठं शिवकालीन प्राचीन मंदिर आहे आणि आज आम्ही तिथं बोटीने चाललेलो आहे. कसला भारी व्ह्यू आहे बरं का. हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे बरं का, जवाहरलाल नेहरू बंदर. देशातील सर्वात मोठ्या बंदराला पाहून आणि इतक्या मोठ्या जहाजांना पाहून एक चेहऱ्यावरती गोड स्माईल आलेली. चालत चालत आम्ही बोटीमध्ये पोचलो बरं का. आणि इतकं मोठं जहाज पाहून चेहऱ्यावरचा आनंद आमचा गगनात मावनासा झालेला. समुद्राच्या पाण्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रसन्न असा आवाज, सोबत भले मोठे मालवाहू जहाज इतक्या जवळून पाहिले की मन एकदम असं प्रसन्न झालं बरं का. हे देशातील सर्वात मोठे जवाहरलाल नेहरू बंदर नावाशिवाय येते आहे बरं का. इथे सर्व माल बाहेरच्या देशाला इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो. हा एवढे मोठे जहाज जवळून पाहण्याचा आनंद माझा खूपच भारी एक्सपिरियन्स होता बरं का. 10 मिनिटानंतर बोटीचा आमचा प्रवास संपला. आम्ही घारापूरला पोचलो. भरपूर कसली गर्दी आहे बरं का. भरपूर असं डोक्यावरती ऊन लागतंय. आम्हाला आता आमची खरी परीक्षा आहे. आम्हाला 5 ते 7 किलोमीटर पायी डोंगरावरती चालत जायचं आहे. चालत चालत आम्ही डोंगरावरती जाण्यासाठी निघालो. इथे आम्हाला वासुदेव, आपली जुनी परंपरा जपणारे आपणाला वासुदेव काका भेटले. त्यांच्याबरोबर फोटो काढले. महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे भरपूर भक्त दर्शन करण्यासाठी आलेले आहेत. काही विदेशी पर्यटक, काही फिरण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आम्ही चालत पाऊण तासाचा प्रवास करून मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोचलो. एवढ्या जवळून बाजूचा परिसर पाहून सगळ्यांचा थकवा निघून गेला. एकदम मन प्रसन्न होऊन आलं. लाईन व शिस्तीने शंकराच्या पिंडीजवळ आम्ही दर्शन घेण्यासाठी पोचलेलो आहे. 20 फुटाची ही शिवलिंगाची मूर्ती आहे बरं का. आजवर मी पाहिलेली सर्वात मोठी शिवलिंगाची मूर्ती आहे. शंकराच्या पिंडीचे दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. त्यामुळे मन एकदम प्रसन्नाने भरून आले बरं का. घारापुरीला बाजूचा नजारा व सुरेख असं दगडाचं कोरीव काम केलेलं तुम्ही पाहू शकता. मैत्रिणीबरोबर फोटो काढून घेतले. घारापुरी म्हणजे काय? घारापुरी लेण्यांचे शहर आहे. घारापुरीला 7 लेण्या आहेत. त्यापैकी सर्वात भव्य आणि महत्त्वाची गुफा ही लेणी भगवान शिवांच्या विविध रूपांना समर्पित केलेली आहे. घारापुरी लेणीला महाशिवरात्रीला जत्रा भरते. भरपूर पर्यटक बाहेरच्या देशातून फिरण्यासाठी इथे येतात बरं का. आणि मला इथं बाहेरच्या देशातनं गोरे गोरे लोकसुद्धा इथे भरपूर आनंद घेताना दिसले. आम्ही दर्शन करून निघालो. तिथे महाप्रसादही होता बरं का. महाप्रसादही आम्ही घेतला, पण व्हिडिओ शूट केलेला नाही. कसलं भारी वातावरण आहे बघा आणि कसली गर्दी आहे बरं का. आम्ही घरातून नेलेले वेफर आणि माकडांना खायला टाकताना हातातून पिशवी पडून गेली बरं का. कारण माकडांच्या भीतीमुळं का नाही, एवढी भीती पहिल्याच वेळी का नाही मी माकडांच्या एवढ्या जवळून का नाही माकडांना पाहत होते. माकडांना खायला टाकलं. माकडांशी 2-3 मिनटं छान असं बघितल्यानंतर आम्ही चालत चालत निघालो परतीच्या प्रवासासाठी. अर्धा तासाचा प्रवास आमचा 20 मिनिटावर आम्ही प्रवास केला. कारण आमची बोट 2:30 वाजता बंद होणार होती. तर तुम्ही घारापुरी लेणीला जात असाल तर 2:30 वाजता ही बोट बंद होते बरं का. भरपूर ऊन असल्यामुळे डोक्याला एक टोपी पण घेतली बरं का. आजचा मुंबईचा समुद्राचा बोटीनी प्रवास आणि प्राचीन लेणी घारापुरीचा ब्लॉग कसा वाटला हे व्हिडिओमध्ये नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अजून छान छान व्हिडिओसह भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.